नाही, खूप खर्च आहे हो, खूप खर्च आहे. माझ्यापेक्षा तुम्ही अनुभवी तिथं, सांगायची गरज नाही. इतका अनमोल किमतीचा नरदेह देवाने आपल्याला दिलेला, म्हणून देवाचे धन्यवाद मानण्याकरता मंदिराकडे गेलं पाहिजे. संसारातलं काहीतरी आपल्याला आपल्या उणिवा भरून काढण्याकरता मंदिराकडे जायचं नाही. भगवंताने आम्हाला मृत्यू लोकामध्ये जन्माला घातलं, त्याचे आभार मानण्याकरता देवाकडे जात असताना जायचं. एक लक्षात घ्या, कीर्तनकार येऊन जातात, कीर्तनाच्या माध्यमातून सांगून जातात की भगवान देवाची भक्ती करा, आळंदी पंढरपूरची वारी करा, गळ्यामध्ये माळ घाला, संत महात्म्याची सेवा करा, वारकऱ्यांची सेवा करा, सांगून जातात. याच्या पाठीमागचं कारण असं आहे की फक्त आणि फक्त याच देहाला जन्माला आल्यानंतर भगवंताची सेवा आपल्याला करता येते. अन्यथा दुसऱ्या कुठल्या जरी जन्माला आपण गेलो, हे करणं शक्य नाही, शक्य नाही. आपल्यापेक्षा भरपूर ज्ञान दिलेलं बाकी लोकांना, म्हणजे पशूंना, प्राण्यांना, जनावरांना आपल्यापेक्षा भरपूर ज्ञान दिलेलं आहे. किती जरी ज्ञान त्यांना दिलेलं असलं, त्यांना फक्त एकच गोष्ट करता येत नाही, जे आपण आपल्याला करता येते, ते म्हणजे देवाचं भजन. याच देही घडे देवाचे भजन, आणि कहे ज्ञान नाही कोटे. फक्त आणि फक्त या नरदेहालाची संधी भगवंतांनी प्राप्त करून दिलेली आहे. इथं आल्यानंतरच भगवंताची भक्ती होऊ शकते, भजन होऊ शकतं, आळंदी पंढरपूरची वारी आपल्याला करता येते फक्त या देहाला आल्यानंतर. बाकी मग याच्यापेक्षा भरपूर अक्कल बाकी प्राण्यांना दिलेली आहे भगवंतांनी, दिलेले हो, दिलेले. आपण जर कोकिळीचा विचार केला ना, कोकिळीचा, तर कोकिळीला आपल्यापेक्षा चांगलं गाता येते म्हणून, खरं आहे ना? आपल्यापेक्षा चांगलं गाते कोकिळा. आता कोकिळा कुठे शिकायला गेली ती का? कोकिळीचं का संगीत विशारद झाले का, संगीत अलंकार झाले का, झाले? कुठंच शिकायला गेले नाही कोकिळा, परंतु ते आपल्यापेक्षा चांगलं गाते, आपल्यापेक्षा चांगलं गाते कोकिळा. तुम्ही जर कधी कुठं समुद्राच्या काठावर गेलो तर समुद्राच्या काठावर गेल्यानंतर आपल्याला तिथे वेल मासा बघायला मिळतो बघा. वेल मासा माहिती आहे ना तुम्हाला? माहिती आहे का? हा, वेल मासा मी दादांच्या मुखातून ऐकले बरं का. वेल मासा समुद्रामध्येच पाहायला मिळतो. जर तो वेल मासा समुद्रामधून जर समुद्राच्या काठावर आला चुकून, आणि समुद्राच्या काठावर आल्यानंतर जर त्या वेल माशाने समुद्राच्या काठावर उलटी केली, उलटी ऐका, जर त्या वेल माशाने समुद्राच्या काठावर उलटी केली आणि ती उलटी जर आपण एखाद्या कॅरी बॅग मध्ये भरली, तिला जर विकायला आपण बाजारात गेलो तर 22 कोटी रुपयाला जाते म्हणते उलटी. किती? 22 रुपये नाही बरं, हा, 22 कोटी रुपयाला ती उलटी जाते वेल माशाची. किती किंमत आहे त्या वेल माशाच्या उलटीला बघा बरं. आपल्या उलटीला आहे का तेवढी किंमत? उगा करा तुम्ही बोट घालून उलटी करा इथं, हो, मध्ये मध्ये वाजू नका, छाप द्या फक्त. बोट घालून उलटी करा इथं आणि तिला कॅरी बॅग मध्ये भरून जावा उलटी विकायला बाजारात. आपली उलटी विकल का? आपली उलटी विकणार नाही, उलट उलट करून हाणतील आपल्याला लोक. काहीच किंमत नाही आपल्या उलटीला. उलटी बघितलं तर लोक किसनी ते तिची, लोक जवळ सुद्धा थांबत नाहीत तिच्या. पण वेल माशाची उलटी 22 कोटी रुपयाला उलटी विकते, उलटी विकली जाते ती 22 कोटी रुपयाला. आपल्यापेक्षा किंमत त्यांना जास्त का नाही सांगा बरं? आहे का नाही सांगा? आपल्यापेक्षा त्यांनाच किंमत जास्त आहे हो, आणि आपल्यापेक्षा त्यांना ज्ञान जास्त आहे. आपल्यापेक्षा दान धर्म करण्याची इच्छा त्यांच्यात जास्त आहे. आपण शेतामध्ये एखादा आंब्याचं झाड लावतो, ऐका, शेतामध्ये एखादा आपण आंब्याचं झाड लावतो. आंब्याचं झाड लावल्यानंतर उन्हाळ्यामध्ये आता त्याला पाडे येतात बघा, पाडे येतात. मग आपली मुलं काय करतात, रस्त्याने जात असताना जर एखादं आंब्याचं झाड दिसलं, आंब्याचं झाड दिसल्यानंतर त्याला धोंडी मारतात, 4-5 धोंडी मारतात. धोंडी मारल्यानंतर एखादी 2 धोंडी त्या लागलेल्या पाडाला लागतात. पाडाला लागल्यानंतर टरफल निघतं. प्रयत्न केल्यानंतर 5-6 धोंडी मारल्यानंतर त्याच्यातला एक धोंडा मेन निशाण्यावर लागतो आणि आंबा खाली पडतो. आता आंबा खाली पडल्यानंतर बाबा ह्यानं 5-6 धोंडी मारले, मला शरीरावर किती जखम झाल्यात माझ्या, असा विचार करून ज्यानं धोंडा मारले त्याला त्या आंबे धोंडी उचलून हाणते का? नाही ना हाणत. बाबा ह्यानं मला धोंडी मारली, काही हरकत नाही. ह्यानं मला जखमी सुद्धा केले, काही हरकत नाही. मी याला तीच चव देणार जी चव झाडं लावणाऱ्या मालकाला चव देतो आंबा. ऐका, झाडं लावणाऱ्या मालकाला तो आंबा जी चव देतो तीच चव धोंडा मारणाऱ्याला सुद्धा देतो ना. का खांडावया घाव घाली, हा का लावणी जयाने केली, दोघा एकुची सावली वृक्षुदे जैसा. झाड लावणाऱ्याला सुद्धा झाड सावली देतं
आणि झाड तोडण्याकरता जो खांद्यावर कुऱ्हाड घेऊन गेलेला आहे त्याला सुद्धा ते झाड सावली देतं. किती माणूस काय सांगा त्यांच्यामध्ये. आणि झाड हे सुद्धा शिकवतं आपल्याला की बाबा आपल्याला किती कोण जरी धोंडे मारले, आपल्याला कुऱ्हाडीनं जरी एखाद्याने मारलं तर त्याला आपण सावली द्यायची, त्याला आपण फळ द्यायचं. हे झाडानं आपल्याला शिकवलं, हे झाडानं आपल्याला शिकवलं. हो, आता उगा रस्त्यानं कीर्तन झाल्यावर जर आपण घराकडे चालवून एखाद्यानं आपल्याला धोंड फिगळून आणलं, आपण गप जाता होई घरी? होय, मी तर जात नाही बाबा. तुमचं कसं आहे? आपण जात नाही गप घरी. सहन होत नाही आपल्याला, सहन होत नाही. झाड धोंडे खाऊन सुद्धा, जखमी होऊन सुद्धा ते आंबा त्या माणसाला चव देतं. याचा अर्थ आपल्यापेक्षा ज्ञान त्यांना जास्त आहे. आपल्या घरामध्ये बल्ब असतो, घरामध्ये बल्ब असतो. संध्याकाळ झाल्यानंतर अंधार पडतो, घरामध्ये काही दिसत नाही म्हणून आपण बल्ब लावतो. आता ट्यूब लावले बघा आपण, आपल्याला दिसावं म्हणून आपण ट्यूब लावले. आता ट्यूब उजेड जन लावले त्याला देते का जन लावाने त्याला देते? सगळ्यालाच देते. बरोबर आहे. हा, का घरची या उजेडू करावा, पारखिया अंधारू पाडावा. हे ज्ञानेश्वरी आपल्याला शिकवते. म्हणून ज्ञानेश्वरी वाचली पाहिजे आपण. इतका गहन अर्थ आहे ज्ञानेश्वरीमध्ये, ते तोंडानं सांगताच येणार नाही, इतका गहन अर्थ आहे. आपल्या जीवनातलं प्रत्येक उत्तर आपल्याला ज्ञानेश्वरीमध्ये सापडतं. म्हणून ज्ञानेश्वरी उघडून बघितली पाहिजे. घर मालकाला तर हा बल्ब उजेड देतोच, परंतु बाहेरून आलेल्या माणसाला सुद्धा उजेड देतो. आपल्यापेक्षा त्यांना ज्ञान जास्त आहे का नाही मला सांगा? आहे त्यांना ज्ञान जास्त. त्यांना किती जरी ज्ञान असलं, ते किती जरी आपल्यापेक्षा टॅलेंटेड असले, हुशार असले, त्यांना एक गोष्ट करता येत नाही बघा. एक गोष्ट करता येत नाही, ते म्हणजे देवाचं भजन. ते फक्त इथंच करता येतं. म्हणून जगद्गुरु तुकाराम महाराजांचा अट्टहास आहे. लागोनिया पाया, लागोनिया पाया, विनवी तो तुम्हारा, लागोनिया पाया, लागोनिया लागोनिया विनवी तो तुम्हारा, लागोनिया लागोनिया माया, लागोनिया माया, विनवी तो तुम्हारा, लागोनिया पाया, लागोनिया विनवी तो तुम्हारा, वरताली बोला मुठी नाम, वरताली बोला मुठी नाम, विठ्ठल विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल म्हणावे. विठ्ठल विठ्ठल मुठी नाम, करताल बोला मुठी नाम, विठ्ठल विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल म्हणावे. लागोनिया पाया, लागोनिया पाया, लागोनिया पाया, विनवी तो तुम्हारा, लागोनिया पाया, लागोनिया पाया,
लागोनिया पाया लागोनिया पाया विनवितो तुम्हाला मुखी नाव करताळी बोला मुखी नाव देश द्या त्याला देश विठ्ठल 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 म्हणावे लोळा विठ्ठल विठ्ठल म्हणावे लोळा लागोनिया पाया विनवितो तुम्हाला करटाळी बोला मुखीना म्हणून जगद्गुरु तुकाराम महाराजांचा अट्टहास आहे सांगतो तुम्हाशी हजारे विठ्ठला नाही तरी गेला जन्मवाया हो दंडवत घालून सांगितलं सकळांच्या पाया माझे दंडवत आपुलाले चित्त शुद्ध करा पाया पडून सांगितलं लागोनिया पाया पाया पडून सांगितलं विनंती करून सांगितलं सांगतो तुम्हाशी भजारे विठ्ठला पण तरी सुद्धा काही काही जणांनी ऐकलं नाही मग शिव्या देऊन सांगावं लागलं किती सांगू तरी नायकती बटकीचे पुढे शिंदळीचे रडतील गाथ्याचं पारायण करावं लागतं तेव्हा असे प्रमाण आपल्याला आढळतात बघा शिव्या देऊन सांगितलं तुकाराम महाराज एवढ्यावर थांबले नाथ बाबा ह्याच्यापेक्षा पुढे गेले काय तुझी माय गेली भूतापाशी हरिनये मुखासी अरे मुढा पातकी करिता पुढे आहे पुसता झोपलेल्या मावशी